स्टार्ट आकाश पहिला बॉल नातिकसाठी पहिलाच बॉल ओ हो पहिल्याच बॉलवर शॉट थर्डमॅनला एज होती. एक चांगला सामना आपण पाहतोय केसीसी माप्रळ बंदरवाडी विरुद्ध अल रब्बानी निगडी या दोन संघांमध्ये उपांत्यविजेता सामना. विजेता संघ खेळणारे बागडेवाडी या संघाविरुद्ध शॉट फाईनला खेळाडू शॉट थर्डमॅन पॉईंट कव्हर पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. लॉंग ऑफला एक खेळाडू डीप कव्हरला येतोय आणि एक डीप काऊ कॉर्नरला पुढचा बॉल. संधी मिळाली प्लेयर लावला आणि बघा याला म्हणतात जाळ्यात अडकवणं ट्रॅप. या पहिल्या बॉलवरचं गणित जमलं आकाशला आणि आतिशला. जसा त्याचा फॉलो थ्रू बॅटचा होता लगेच त्यांनी कव्हर मागे घेतला. फॉलो थ्रू चुकला कव्हरला फसला आणि ट्रॅपमध्ये फसला. मोठी विकेट नातिक आउट. कंटिन्यू मॅच खेळतायत आल्यापासून कंटिन्यू 3 तास. त्यामुळे ती शरीरामध्ये ताकद असणं आवश्यक आहे आणि तेच याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळालं. नातिक स्ट्राईकला बॅटर आता आलेत मन्नान. नॉन स्ट्राईकला जिशान आणि गोलंदाजी करण्यासाठी आता पुन्हा एकदा आकाश वागरे. पहिला बॉल ज्या ठिकाणी तिसरा बॉल खाली राहणारा बॉल आतिश खूप चांगली विकेट किपिंग. पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलला विकेट तिसरा बॉल डॉट. 2 निर्धाव चेंडू आलेत त्यापैकी हा चेंडू खूप सुंदर होता. या अगोदरच्या चेंडूवर बॅट्समन जो कव्हरला खेळा गेला आणि डीप कव्हर लावला. पुढचा बॉल आकाश मन्नानसाठी. ओ दैट इज अ ब्यूटी मैग्निफिसेंट बॉल. गुड लेंथ से राइज होने वाली गेंद विकेट कीपर के हाथ में गेंद और एक डॉट. कमाल की गेंदबाजी बिंदी वाली गेंदें आ रही है और मनोवैज्ञानिक दबाव बढ़ रहा है. 3 ओवर का मुकाबला सेमीफाइनल ईरा स्पोर्ट्स ऑर्गेनाइज ईरा चषक 2026 अंतिम दिवस. अगली गेंद और एक वही स्ट्रोक बार बार वही गेंद वही स्ट्रोक. ऐसे लग रहा है कि हाईलाइट है पहले गेंद की. और अब तक 4 गेंदें डॉट 1 विकेट 5 बॉल. रन संख्या अभी भी कुछ नहीं है. क्या मेडन ओवर होगा. अगली गेंद मन्नान के लिए और पहली मेडन ओवर. जोरदार ताले आकाश वागरे के लिए. 1 विकेट मिळालेली आहे एकही धाव नाही आहे आणि आकाश वागरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. अप्रतिम गोलंदाजी निर्धाव षटक. बारा चेंडूंचा खेळ शिल्लक. केतन गोलंदाजीसाठी. केतन अभि बघूया या ठिकाणी जिशान एक आक्रमक बॅटर. नेहमीच मोठमोठे फटके खेळण्यामध्ये एक वाकबगार असा खेळाडू आहे. निश्चितच कर्तृत्व त्याचं वेगळं आहे. ज्या ज्या वेळेस संघाला ज्याची गरज असते त्यावेळेस एक खंबीरपणे उभा राहणारा खेळाडू म्हणून बॅट्समनची ओळख तो जिशान स्ट्राईकला. तर दुसऱ्या बाजूला मगाशी म्हटलं मी युवा खेळाडू आहेत गोलंदाज ज्या संघामध्ये केसीसी महाप्रळ बंदरवाडी या 2 संघांमध्ये आणि नातिक दुसरा संघ जो बॅटिंग करते. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. दुसरं षटक वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. पहिला बॉल बॉडी लाईन ज्या प्रकारची उंची आहे एक मोठा बाहुबली आपण पाहतो. ज्या प्रकारच्या उंचीवर जी लेंथ होती आणि ज्या प्रकारे बॅट्समनची आपण उंची पाहिली तर त्या अनुषंगाने थोडंसं बॉडी लाईन बॉल टाकण्याचा प्रयत्न. आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर स्टंपच्या खूप जवळ डेप्थ ऑफ द क्रीज उभा आहे. पुढचा बॉल पायामधला बॉल होता मात्र ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेर. कारण थोडंसं एक वेगळा पवित्रा घेतलेला आहे. केतनचा पहिला बॉल निर्धाव आल्यानंतर दुसऱ्या बॉलवर वाईड होता. धावसंख्या पुढे सरकते. वाईडने पहिली धाव आलेली आहे आता धाव फलकावर. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट जिशान. फुलर लेन डॉट. फक्त पाहिला बॉलचा टप्पा कुठे आणि बॅट आलीच नाही. ज्या प्रकारचा स्विंग आहे या खेळाडूचा बॅकलिफ्ट जी मागून वरती येते
वाईड यॉर्कर ज्या स्वरूपाचा चेंडू होता, कुठल्या प्रकारे फुटवर्क दाखवलं नाही. पुढचा बॉल. आता मात्र खाली राहणारा बॉल. पंचांचा इशारा वाईड. ज्या वेळेस मिश्रण करायचा प्रयत्न केला, एक्स्ट्रा एफर्ट लावले, त्यावेळेस चूक होते. आज भारत विरुद्ध न्यूझीलंड T20 2026 वर्ल्ड कपचा अंतिम सामना ठीक 7 वाजता अहमदाबाद या ठिकाणी सुरू होईल. या ठिकाणी आपण या स्पर्धेचं तोपर्यंत समारोप करणार आहोत. पुढचा बॉल केतन. हा देखील बॉल त्याच प्रकारचा. वारंवार ती चुकी होते आणि बॅट्समन ज्या प्रकारे आपला ऑफ स्टंप कव्हर करून बॅटिंग करतोय. आकाश स्वतः धावत आलेत कारण गोलंदाज केतनला ती लेंथ मिळत नाही. जी दिशा, जी लाईन तो शोधतोय, त्या लाईन लेंथप्रमाणे गोलंदाजी करणं गरजेचं आहे. शॉट ऑफ गुड लेंथ जी आपण म्हणतो, फुलर लेंथ, शॉट ऑफ गुड लेंथचा बॉल असेल, वाईड यॉर्कर लेंथ किंवा निश्चितपणे गुड लेंथच्या अगोदर बॅक ऑफ द लेंथ. आता मात्र पुन्हा एकदा त्या स्वरूपाचा उभा आहे तो. पुढचा बॉल हवेमध्ये उंच मारलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहेत. सोपा झेल होणार नाही. झेल सुटला. जीवनदान आणि बघा काय घडतंय. आणि स्वप्न तुटलं. या ठिकाणी चौकार या ठिकाणी जातोय 4 धावांसाठी. नाही, चौकार नाही आहे. बॉल आतमध्येच आहे. बॉल आतमध्येच आहे. दुसऱ्या टप्प्यावर पकडलेला आहे. पंचांचा या ठिकाणी इशारा आहे. 2 धावा फक्त. या 2 धावांनी धावसंख्या टोटल 5. या ओव्हरमध्ये 3 आपण वाईड पाहिले, अवांतर धावा एक्स्ट्रा, आणि त्यानंतर या धावून 2 जो फटका खेळले होते डीप. राज त्या ठिकाणी होते डीप मिड विकेटला आणि झेल घेऊ शकले नाही. आता राज त्या ठिकाणी पोहोचतायत. सॉरी, अभि आहे. गोलंदाज सज्ज होते केतन. धावसंख्या 5. षटक क्रमांक 2. उपांत्यविरुद्ध सामना सेमीफायनल. बॅटची एज आणि ओ संधी होती. रनआउट देखील सुटला. संधी होती. बरोबर बोलला प्रतीक की मारला पाहिजे होता. एवढं लेझी होऊन कसं चालणार. बॉल तुमच्या जवळ होता. अंडरआर्म थ्रो करताय. डायरेक्ट हिट करायचा होता. खूप लांब होता मन्नान. बरोबर, लेझी एफर्ट. धावसंख्या आपण पाहतोय 6. षटक क्रमांक 2. निगडी विरुद्ध सामना आपण पाहतोय. KCC महाप्र. केतन राईट द विकेट. मन्नानसाठी षटकाची पुढचा बॉल. बॉडीवर पुन्हा एकदा लेग स्टंप, मिडल लेग स्टंपवरचा चेंडू. ऑन साईडला खेळायला गेले होते. फ्लिक टाइम कनेक्ट होऊ शकला नाही. अजून एक चेंडू निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये मेडन ओव्हर होती. निर्धाव षटक, कुठलीही धाव नाही. एक विकेट, जो महत्त्वाची विकेट मिळाली. नातिक 5 चेंडू. धावसंख्या 6. शेवटचा बॉल. पायामधला बॉल. यॉर्कर. क्या बात आहे. ब्लॉक ऑल. टिपिकल मुंबई क्रिकेट मॅच ज्याला बुंदा म्हणतात तो. ब्लॉक ऑलमध्ये बॉल. 2 ओव्हर फक्त 6 धावा, 1 गडी बाद. आता जिशानला आक्रमण करावं लागेल. एव्हरी बॅट्समन जस्ट लुकिंग डेंजरस, बट इन दिस मॅच इन सेमीफायनल द बॅट्समन रियली स्ट्रगलिंग देअर टू कनेक्ट ईच अँड एव्हरी बॉल. It's a dot. 6 runs for the loss of 1 wicket after 2 overs. Thank you. धन्यवाद. अभि. धावसंख्या 6 आणि आता स्ट्राईकला जिशान. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजीसाठी अभि. जिशान पॉइंट आहे. शॉट थर्ड मॅन. शॉट फाईन लेग. डीप कव्हर थोडा वाईडिश येतोय आता. अभि पहिला बॉल आणि बॅट बॉलमध्ये संपर्कच होत नाही आहे. ढूंढो रे साजना, ढूंढो चल रहा है. एक अलग प्रकार की बल्लेबाजी. हालांकि जिशान गेंद टाइम करने की कोशिश, बल्ले पर लेना होगा पहले. 1-2 बॉल अगर कनेक्ट करेंगे तो मौका बनने वाला, कॉन्फिडेंस बढ़ेगा. लेकिन जिस अंदाज से वो बिना देख के खेल रहे हैं और बॉल डॉट बिंदी वाली गेंदें बार बार दोहरा रहे हैं. अगली गेंद फुलर लेंथ. यॉर्क किया था बिल्कुल. और एक गेंद जेड में गेंदबाजी चल रही है और 1 रन भी अब तक. जिस तरह से संघर्षपूर्ण मुकाबला, केवल 6 रन बने हैं.
4 गेंदे शेष। अभी अगली गेंद, शॉर्ट गेंद, ये नहीं करना था, नहीं करना था, वाइड, और 1 बाउंस भी दिया अंपायर ने। 1 रन के साथ रन संख्या 7। निगड़ी बनाम ये मुकाबला हम देख रहे हैं, केसीसी मापरा इन दो टीमों के बीच सेमीफाइनल का मुकाबला। गेंदबाजी के लिए राइट हैम ऑफ द विकेट। अगली गेंद जीशान, और एक फुल ऑन लाइन यॉर्क। बार बार वही गेंद कर रहे हैं। बल्लेबाज के फुटवर्क की चर्चा चल रही है। शाम की 4 बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा करने के लिए गेंदबाज कमाल कर रहे हैं। एवरी बॉल यॉर्कर। अगली गेंद, अब लेन थोड़ा पीछे रखा। देखिए बल्लेबाज के माइंड के साथ खेल रहे हैं। अच्छी गेंदबाजी, अलग अलग जगह पर टप्पा वहां पर गेंदबाजी कर रहे हैं। और ये देखिए खिलाड़ी को हौसला अफजाई करना है, लेकिन यहां पर बिल्कुल अब ऑफ स्टंप के बाहर। अगली गेंद, अब फिर एक बार इस गेंद को खेले, खिलाड़ी वहां पर सामने जाएंगे, लेकिन उन्होंने कहा नहीं, रन तो लेना नहीं, ना मुन्ना ना। और अब रन संख्या 7 और बॉल बाकी है 1। आखिरी एक बॉल, 18 बॉल। देखिए 2 ओवर का भी मैच नहीं है। क्या कमाल की गेंदबाजी मापरा द्वारा। और ये आखिरी बॉल पर छक्का आया, देर से आया, दुरुस्त आया, लेकिन 6। देखिए इसी तरह से हर एक बॉल को आपको कनेक्ट करना था, क्योंकि आप बिना देखे स्ट्रोक खेल रहे थे। अगर एक बॉल भी अगर सिंगल डबल कन्वर्ट करते तो शायद आप फिर एक बार वो बड़े स्ट्रोक के लिए जा सकते थे, लेकिन पूरा श्रेय अभी को। रन संख्या 13 और जीतने के लिए अब 14 रन की जरूरत। 18 बॉल्स, 18 चेंडू, 14 धावांची गरज। पहिलं मेडन ओव्हर निर्धाव। या ओव्हर नंतर पुन्हा एकदा कमबॅक करूया। इनिंग नंतर जेव्हा मॅच स्टार्ट होईल, वैभव अब्गुल आपल्या मायक्रोफोनवर असतील आणि धावांची गरज असेल जिंकण्यासाठी। 14 धावा महाप्रळ बंदरवाडी केसीसी संघ। ओव्हर टू डीजे। थँक्यू डीजे। चला बॅटर मैदानामध्ये येऊ द्या। केसीसी माप्रळ आपल्याला 18 चेंडूमध्ये 14 धावा बनवायच्या आहेत। थोडी घाई करायची आहे। आणि हिरा स्पोर्टचे मालक सचिन गावकर, आपण थोडी भागरेवाडी संघाला कॉल करा। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। आतिश धाडसे, आकाश वागरे, मॅन फ्रॉम माप्रळ तरी बंदरावाडी संघाचे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये येते आपल्याला पाहायला मिळत आहेत। भागरोडी संघाचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे। सहर्ष स्वागत आहे। विजयजी भागडे लकी खेळाडू भागरेवाडी संघासाठी। आणि या हंगामामध्ये 2026 मध्ये आपण जर पाहिलं असाल तर शिमगोत्सवाच्या या हंगामामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर जवळजवळ 3 ते 4 ट्रॉफीज यांनी या 2-3 दिवसामध्ये पटकावल्या आहेत। जवळजवळ आपण कॅल्क्युलेशन करायला गेलो तर देवारी या ठिकाणी झालेली शांतिदूत क्रिकेट संघ देवारी आयोजित चषकामध्ये देखील त्याने आपलं नाव कोरलं होतं। त्यानंतर पुन्हा पण नीलावंती देवी चषकावरती देखील प्रथम क्रमांक आणि तृतीय क्रमांकावरती नाव कोरलेला संघ आहे। सावरी संघाने त्या संघावरती देखील नाव कोरले। त्यानंतर पुन्हा एकदा आज देखील आपल्याला या ठिकाणी इन्फॉर्ममध्ये फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल। पहिला चेंडू आहे, पहिला चेंडू नाथिक याचा सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते। गुडलेस स्पॉटवरचं चेंडूला आतमध्ये आणले आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिले।
पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत नातिक. गोलंदाजी मार्कवरती. राईट मोवर द विकेट स्ट्राईकवरती आहेत आतिश. बघूया कशा प्रकारची फलंदाजी करणार नातिक यांच्या समोर. स्लोअर वनला स्विच हिटचा फटका घेण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट. चेंडू पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षकाने अडवलाय. त्यानंतर एक धाव कंप्लीट केलाय. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी कंप्लीट केली गेले. 2 धावेने अकाउंट ओपन केले गेले. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू पाहिल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपण तो जशा प्रकारे फटका केला सेन्सिबल क्रिकेटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. स्टेप आउट पुढे मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू बॅटच्या बट्ट्यामध्ये येत नाही. उसळी घेणारा चेंडू सरळ निघून चाललाय यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता धाव संख्या झाली 3 चेंडूमध्ये 2 धावा. येणाऱ्या 15 चेंडूमध्ये 12 धावा अजून बनवायच्या आहेत. 15 मध्ये 12 बनवत असताना बघूया आता कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाजाला जास्त कस लावावा लागणार आहे. फलंदाजाला मोठेसे बळ लावायची त्या ठिकाणी गरज पाहायला मिळत नाही. परंतु बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करते पुन्हा एकदा नातिक. स्लोअर बॉल चेंडूला कट केलाय कव्हर पॉईंटच्या मधून इन टू द गॅप. क्लिअर करत असताना निघून चालला चेंडू सीमा रेखा पार 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 येतोय चौकार. मिलिंगर 4 तो होगा बेटा पार. चार धावेने धावसंख्या वाढली. चला व्हॉलंटियर आपण बॉल द्यायचा आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेसाठी कळकवणे गावचे पोलीस पाटील सुबोधनजी पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. आपलं देखील स्वागत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पॅडवरचा चेंडूला पॅड स्वीपचा फटका अलाउन द कार्पेट. चेंडू निघाला वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग विजामध्ये. एक धाव कंप्लीट आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल करताय सुंदर रनिंग बीट द विकेट. आणि बघता बघता 2 रूपांतर 3 मध्ये गेले 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. जाऊन पोहोचले ते म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. येणाऱ्या 13 चेंडूमध्ये 5 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नातिक पुन्हा एकदा तयार आहेत. स्ट्राईकवरती आहेत आता मात्र आकाश वागरे पहिला चेंडू फेस करतील. नातिक याच्या हाताने पहिल्या चेंडूला स्लोवर वन. त्यानंतर चेंडू सर्कलच्या आतमध्ये फील्ड केल्यानंतर 1 धाव कंप्लीट केले. एका धावेने धावसंख्या वाढली. षटक समाप्तीचा इशारा ते पंचांचा. 1 षटक संपल्यानंतर धावसंख्या झाली 10. 12 मध्ये 4 धावा बनवायच्यात. सामना जिंकण्यासाठी केसीसी महाप्रड संघाला. चला स्ट्राईक वेतात आकाश. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू आहे. पहिला चेंडू असेल आकाशांसाठी. षटपीच चेंडूचा चेंडूला आता मात्र पूल केलंय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत निघून चालाय विजयी चमकार. सामना विजय केलाय तर म्हणजे केसीसी महाप्रड संघाने. थँक्यू ड्युसे. जशा प्रकारे महाप्रड संघाने सामना जिंकला त्याचबरोबर कळकवणे संघाला एक बक्षीस या ठिकाणी लागू झालंय. आणि कळकवणे गावचे ग्रामस्थ संजयजी पवार यांचे देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर बाळाराम पवार यांचे देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे देखील स्वागत आहे.